नमस्कार मित्रांनो, मी शुभम पास्ते. स्वागत आहे आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे वेडिंग आहे. तुम्ही कालचा ब्लॉग बघितला असाल तर तुम्हाला समजेल की मी काल हळदीला गेलो आणि आज वेडिंग आहे. तर प्रतिमादा आणि आशिष कॅबमधून गेले. ते सगळे फोटा लाईट बॅगा वगैरे सगळं घेऊन गेलेत आणि मी आता आशिषची बाईक घेऊन निघतो आहे. तिथेच जिथे काल हळदीला होतो तिथेच जायचं आहे. तर मी आणि सिद्धेश विचार आहे म्हणजे टॉर्च आपला तर सिनेमॅटिक त्याला आता मी पिकअप करेन आणि निघेन. तर मी डायरेक्ट निघतो कारण का बाईक चालवताना मला ब्लॉगचा काय बनवता नाही येणार. तर मी डायरेक्ट टॉर्चला घेतो आणि डायरेक्ट लोकेशनला पोहोचतो. तिथेच भेटू डायरेक्ट. तर मित्रांनो, आम्ही आता लोकेशनला पोहोचलो आहे म्हणजे कालच्याच लोकेशनला आलो आहे. तर पूर्ण रेडी आहे आणि हा पूल आहे आणि पूलच्या बरोबरच विधी मंडप आहे आणि सर्वांनी आज कुर्ता घातला आहे कारण का दादाच्या आदेशावर सर्वांनी कुर्ता घातला आहे. आणि मी आणि टॉर्च आलेलो, आम्ही आता जस्ट आलो आणि हे पण आता 5 मिनटं आले येऊन. तर संध्याकाळचं रिसेप्शन तिथे आहे, स्पोर्ट्स ग्राउंड आहे तिथे आहे. आणि आता मी आधी पोर्टा लाईट वगैरे लावून घेतो आणि त्यानंतर मग परत पुन्हा ब्लॉग शूट करतो. मुलगी रेडी आहे तर तोपर्यंत आम्ही तिचे पोर्ट्रेट घेतोय. मुलगी मराठी आणि तो साऊथ इंडियन आहे मुलगा. तर तिने सिंपल साडी म्हणजे जे मराठी लूक आहे हे तेच तिने केलं आहे आणि तिचा आता पोर्ट्रेट घेतो. टॉर्च पण आपला सिनेमॅटिक. ओके, हे आमचे ट्रेडिशनल फोटो व्हिडिओग्राफर. शूटला आलो आहे आणि इथे आमचंच फोटोशूट चालू आहे. आमचे फोटोग्राफर आशिष कोकाडे. हां करा मस्त. हो 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 सायकल. आता मुलीचे पोर्ट्रेट झालेत आणि आता आम्ही आतमध्ये आता विधी चालू आहे. आधी नाश्ता करतो. काय म्हणताय? आता पोर्ट्रेट वगैरे आता झालेत. आता पुढे काय असेल? आता पुढे काय करूया आपण? आता मुलगा रेडी नाही तर मग मुलगा रेडी नाही आहे पण त्यांचं कसं आहे माहिती आहे की बाहेरच्या जॅपनीज आहेत. हां, अजून नियोजन वगैरे त्यांच्या विधीला अजून वेळ आहे. तर नाश्ता चालू झाला आहे म्हटलं आधी नाश्ता करून घेऊया आम्ही. नाश्ता करतो आता. दादा आणि हे सगळ्यांना आमचे आशिष कोकाडे चॅनल, आशिषच्या चॅनलवरती आणि भूताटकी म्हणून एक सिरीज काढलेली, तो सिरीज बघतोय. ओनली वॉक छोड घेतला मी लांबून लावून. तारक मेहतावाली बघितली तारक मेहतावाली बिल्ली बघ. बबिताजी ओनली वॉक शॉट. हो भाई, हा ऑर्डर पण आम्ही वेगळा घेतला होता. रिअल आहे, रिअल आहे. हा वॉक खतरनाक झालेला पण तेव्हाचा. हा बघ लाईट बीट बघ ना वॉक आहे सगळ्यात. बाई, लाईट बघ ना, लाईट बघ काय पडलं. वरती खतरनाक ना.
नाही 2 मिनिटं वाजवत पाहत्या ते बघताना सीट बघा तुम्ही पण बघा बॅटरी मारतो त्याच्या डेंजर वाटत मुलगा पण त्यांच्या म्हणजे खेळामध्ये ज्या पद्धतीमध्ये लग्नाला लुक जो ड्रेसिंग लुक केला जातो त्या लुकमध्ये तो पण रेडी आहे. त्याच्या पण थोडे सिनेमॅटिक शॉट घेतो टॉर्च. दादाने घेतले थोडे फोटो. प्रथमेश पाण्यात अशी हो हो आता सगळे जेवायला बसलेत. फक्त टॉर्च नाही. हो जेवण खूप चांगलं आहे. सिंपल आणि साधं सरळ. एसी बंद करू दे. मित्रांनो आता संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि सकाळचं वेडिंग कंप्लीट झालं आहे. म्हणजे वेडिंग जे सेशन होतं ते कंप्लीट झालं आहे. आणि आता हे रिसेप्शन म्हणजे इथे जे बाहेर म्हणजे तुम्हाला दाखवलं इथे पूल आहे आणि हे रिसेप्शनचं हॉल. तर रिसेप्शनचे आधी हॉलचे जरा पूर्ण जेवढे शॉट घ्यायचे आहेत तेवढे घेतो आहे आणि त्यानंतर रिसेप्शन चालू होईल. बघू आता जेवढ्या लवकर पार्टी येईल म्हणजे कपल येईल तेवढ्या लवकर चालू होईल आणि तेवढं आम्हाला पण बरं जरा फास्ट कंप्लीट करायला. तर वेडिंग असली की जास्त ब्लॉग वगैरे करता येत नाही कारण का सगळं वेळ जातो त्याच्यातच आणि मग मोबाईलवर शूट करायला भेटत नाही. आता बघूया कधी येत आहेत आणि लवकर चालू होऊ देत. आपलं काम वेळेवर पत्ते करून टाकतो. काय विषय जाऊ का पुढे. आणि दादा पण काय रेडीच आहे. आणि आता ती दोघं रेडी झाले त्यामुळे पोर्ट्रेट चालू झालंय. आशिष पोज लावतोय. आशिष सोलो फोटो अजून पब्लिक वगैरे कोणच आलं नाही. पूर्ण खाली
यांची एंट्री होणार, त्याच्यानंतर चालू होणार. कोण कोण ते बाहेर पण पाठवा खाली, बघू नका फक्त. वरती काकू आहे, काकू आपला वरतून त्यांना टाटा करू का? हॅलो काकू वरतून हॉल बघतायत, रिसेप्शन चालू कधी होईल, म्हणजे मी खाली खाली जेवायला येऊ. बघतायत मी काय रेडी होऊन आलो. ती विचार करते. पण ओपन झाला काय स्टार्टिंगलाच आहे. आता दादा निघेल थोड्या वेळात. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या इकडून लेफ्ट मारलास की तिकडे मोठ्या बिल्डिंग आहेत ना. ओके. तर मित्रांनो आमचं पॅकअप वगैरे झालं, जेवण पण झालं आणि आम्ही लगेच फास्ट पूर्ण पॅकअप केलं आणि निघालो. तर आज आम्ही गांधीला नाही, घरी जाणार, म्हणजेच गोरेगावला. एक जॅकेट पडला बाई, कारण ओढलो, जॅकेट पडला आमचा. थँक्यू दादा, थँक्यू. तर आम्ही आता, आम्हाला जायला नाही म्हटलं तरी मला वाटतं अर्धा तास जाणार, तर आता मी निघतो. तर हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.